नमस्कार. आज आपण आहोत पायल केचे या विद्यार्थिनीसोबत जी नारायणा स्कूल मधून 91% घेऊन बोर्ड एक्झाम मध्ये अतिशय छान पद्धतीनं तिने गुण संपादन केलेले आहे. आणि विशेष म्हणजे त्या पायलचं आणि तिच्या संपूर्ण परिवाराचं मी संपूर्ण जिनियस परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ते आमच्या ऑफिसला इथं आले. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. तर आपण थोडं पायलसोबत नेमकं तिने अभ्यास बोर्ड एक्झाम करता 10वी सीबीएसई करता नेमकं कशा पद्धतीने केला आणि 90च्या वर गुण घेतले त्या संदर्भात थोडी चर्चा करणार आहोत. नारायणा स्कूल मधून 91% जो मिळवले 90च्या वर जेव्हा आपण पर्सेंटेज घेतो त्याकरता थोडे एक्स्ट्रा एफर्ट आपल्याला लागतात. मग आपली स्कूल आहे आणि क्लास आहे त्याच्यानंतर घरचा अभ्यास. तर तुझ्या मते घरचा अभ्यास हा किती महत्वाचा आहे? स्कूल आणि ट्युशनमध्ये जे काही शिकवतात किंवा जे काही कॉन्सेप्ट वगैरे शिकवून होतात, त्याच्यानंतर ते तुम्ही फक्त जर तेवढंच स्कूल आणि ट्युशनच्या भरोश्यावर तुम्ही ते कॉन्सेप्ट पूर्ण वर्षभर लक्षात नाही ठेवू शकत. तुम्हाला त्याच्यासाठी रोज त्याला रिवाईज करावं लागतं. म्हणजे रोज स्वतःहून काही एफर्ट्स टाकावे लागतात. मग जाऊन तुम्हाला ती कॉन्सेप्ट कळते आणि ते कॉन्सेप्टवरती तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह करून त्याचं ॲप्लिकेशन वगैरे करता येते. म्हणून सेल्फ स्टडी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले. आणि जिनेच्या माध्यमाने जेव्हा तू पेपर सॉल्व्ह करायची तर पेपर सॉल्व्ह करत असताना ते पेपर पुस्तकाच्या आतमधून आपल्याला काही काही शोधावं लागत होतं जेणेकरून त्याकरता टेक्स्टबुक रिडिंग होत होते का? हो, खूप होत होते आणि म्हणजे कधी-कधी जे काही पॉइंट्स मी विसरायची अभ्यास वगैरे झाल्यानंतर जेव्हा पेपर सॉल्व्ह करायला आपण बसतो एखाद्या चॅप्टरवरचे, तेव्हा काही-काही पॉइंट्स नाही लक्षात राहत. तर जेव्हा पेपरमधलं काही येत नाही, तर तेव्हा बुक उघडून जेव्हा ते पॉइंट्स आपण वाचतो, तेव्हा थोडंसं म्हणजे त्याला ते जास्त वेळपर्यंत म्हणजे लक्षात क्लिअर राहतं. होतात ते हां. पॉईंट किंवा रिवाईज होतात आणि ते पॉईंट क्लिअर होत जातात. म्हणजे याच्या माध्यमानं सेल्फ स्टडी करत असताना टेक्स्टबुक रिडिंग तर होतच होती त्यानंतर रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा तुझी झाली असं तुला वाटतं का? हो, म्हणजे माझी हँडरायटिंग वगैरे पण इम्प्रूव्ह झाली त्याच्यामुळे आणि स्पीड जी असते 3 तासाचा पेपर लिहिताना जी स्पीड पाहिजे असते ते पण खूप इम्प्रूव्ह. कारण की सातत्यानं आपण पेपर लिखाण हां. करतो त्यामुळे रायटिंगची प्रॅक्टिस होतं आणि चांगल्या पद्धतीनं पेपरचं लिखाण हं, सुद्धा हं. होतं. अधिक एक महत्वाची भूमिका आहे की जेव्हा ऍक्च्युली काउन्सिलर आपल्याकडे यायचे हं. तर ते काउन्सिलरच्या काउन्सिलिंगचा काही फायदा आपल्याला झाला? त्याचा वर तर झालाच फायदा म्हणजे ते काही एक्सप्लेन जर करत वगैरे असते तर आणि जे मोटिव्हेशन असते किंवा जे इन्स्पिरेशन असते ते पण त्यांनी दिलं आणि त्याचा पण खूप फायदा फायदा झालाय काउन्सिलिंगचा हं. सुद्धा फायदा होतो. सेंटरच्या बोर्ड एक्झाम सारख्या एक्झाम आपण घेतलेल्या हं. आहेत सेंटर त्या एक्झाम तू दिल्या आहेत का? हो. त्याचा तुला काय वेगळं आणि फायदा वाटला आता? म्हणजे जेव्हा आपण बोर्डच्या एक्झाम देतो तेव्हा बोर्डच्या सेंटरवर जातानाची जी भीती असते किंवा जे एक नवीन ॲटमॉस्फिअर असते त्याच्यामध्ये सेटल व्हायला आपल्याला खूप दिवस म्हणजे दर पेपरच्या वेळेस आपल्याला भीतीच वाटते जाताना थोडा आपण नर्वस होतो. पण जर तशा टाईपचे पेपर्स आपण आधी त्याची प्रॅक्टिस केली, आधी सेंटरवर येऊन पेपर्स वगैरे पेपर दिले, दिले तर तर त्याचा फायदा तुला थोडंसं बोर्ड एक्झाम हां. मध्ये झालेला आहे. एक मनाची भीती निघून गेली एक हं, कॉन्फिडन्स वाटला असं त्याच्या माध्यमातून तुला झालेलं आहे. हं. ओके. एकंदर सेल्फ स्टडी हा जो पार्ट आहे त्याचा मुलं काय करतात किंवा पॅरेंट्स सुद्धा ट्युशनला खूप इम्पॉर्टंट देतात हं, किंवा हं. क्लासेसला खूप इम्पॉर्टंट देतात आणि घरचा अभ्यास थोडासा मागं पडतो. तर घरचा अभ्यास किती महत्वाचा आहे असं तुझं चांगला आहे विचार केला? ट्युशन्समध्ये तुम्ही असं नाही म्हणू शकत, की ट्युशनमध्ये तुम्हाला प्रत्येकाजवळ जाऊन प्रत्येकाला एक म्हणजे त्याला इंडिव्हिज्युअली वेळ जाऊन देते. हा वेळ हा. देतात. ते तुम्हाला जे स्कूलमध्ये सपोज नाही समजलंय, स्कूलमध्ये तुम्हाला नाही कळत आहे, तर तर तुम्हाला ते तिथे शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचं म्हणजे हे नाही की तुमची तिकडे जाऊन अभ्यास होत आहे किंवा रिव्हिजन होत आहे. तुम्हाला ते स्वतःहूनच घरी येऊन करावं लागेल. हा, म्हणजे घरी करणं खूप गरजेचं हं, आहे. घरचा अभ्यास हा अतिशय महत्वाचा आहे. जोपर्यंत आपण घरी अभ्यास करणार नाही, तोपर्यंत रिझल्ट आपल्याला मिळू हं. शकत नाही. तर एकंदर तुझ्या या पर्सेंटेजमध्ये जिनियसचा किती वाटा आहे असं तुला वाटतं? मोटिव्हेशन, इन्स्पिरेशन मग जेव्हा मला गरज वाटली, की म्हणजे मला स्कूलमध्ये पण नाही जमत आहे किंवा ट्युशनमध्ये पण नाही जमत आहे, तर ज्या काउन्सिलर घरी यायच्या त्यांच्यात म्हणजे त्यांच्याशी इंडिव्हिज्युअली असं बोलून त्यांना म्हणजे ते जेवढा मला वेळ द्यायचे, त्याच्यामुळे पण माझे खूप सगळे कॉन्सेप्ट क्लिअर झाले आणि इन्स्पिरेशन पण खूप भेटली. तर एकंदर तुझ्या अभ्यासामध्ये बऱ्यापैकी भाग जिनियसच्या हं. माध्यमाने झाला. बराचसा काउन्सिलिंग, गायडन्स, पेपर चेकिंग मध्ये प्रॉब्लेम्स त्याच्या माध्यमाने बरंचसं इम्प्रूव्ह झालं. पेपर प्रेझेंटेशन स्किल वगैरे सुद्धा डेव्हलप झालंय. तर एकदम त्याकरता पुन्हा एकदा संपूर्ण जिनियस परिवारातर्फे तुझं खूप खूप अभिनंदन पायल आणि यानंतरच्या पुढील भविष्याकरता आपल्या संपूर्ण जिनियस परिवारातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा आणि एवढंच म्हणेल बेस्ट ऑफ एफर्ट्स.